नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. साडू वाघ या तुळजापूर ते या पारडी या 70 ते 80 किलोमीटर पट्ट्यातच आहे. हे परवा त्यानं म्हणजे बुधवारी सायंकाळी गुरे चरताना एका गायीवर वडजी तालुका वाशी या ठिकाणी हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात गाय जागीच ठार झाली. याच्यावरून वाघ आहे, मात्र तो वन विभागाला काही दिसत नाही किंवा वन विभागानं जिथं जिथं ट्रॅप कॅमेरे लावले त्या ट्रॅप कॅमेऱ्याच्या समोर पण तो जात नाही असं दिसतंय. कारण वन विभागानं परवा काही चित्रफिती माध्यम प्रतिनिधींना दिला. त्या चित्रफितीत वाघ नाही बिबट्यांचं मात्र दर्शन होत होतं, हे मात्र नक्की. यावरून मग साडू वाघ कसा काय वन विभागाला दिसत नाही आणि रेस्क्यू टीमला पण का तो दिसत नाही हा प्रश्न कायमच आहे. गेली 3 महिने साडू वाघाचा माग लातूर, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यातील वन विभागाचे कर्मचारी आणि पुणे येथील रेस्क्यू टीम पण घेते, परंतु साडू ना त्यांच्या ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून येत नाही किंवा कर्मचाऱ्यांना फक्त एकदा दिसलाय, त्यानंतर तो दिसलेला नाही. यावरून मग साडू या कर्मचाऱ्यांना हुलकावण्यात देतोय की त्यांची परीक्षा बघतोय हेच कळायला मार्ग नाही. बुधवारी वडजी येथील शेतकरी नरहरी जाधवर हे आपली जनावरं वडजी नजीक असलेल्या पाझर तलावाच्या तिथं चारत होते आणि सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यान वाघानं अचानक त्यांच्या जनावरांपैकी एका गायीवर हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यामुळं गाय जागीच ठार झाली. आरडाओरड नरहरी जाधवर यांनी आरडाओरड करताच वाघानं तिथून धूम ठोकली. आता वन विभाग जो तर्क लावतं की एखाद्या पाळीव प्राण्याला जर वाघानं किंवा बिबट्यानं मारलं असेल तर तो त्या जनावराचं मांस खाण्यासाठी परत येतो. त्या दृष्टीनं मग वन विभागानं वडजीच्या त्या तलावानजीक काही आता सापळा लावला असेल. वडजीतील ज्या शेतकऱ्यांची गाय ठार झाली त्या नरहरी जाधवर आणि ग्रामस्थांनी धाराशिव वन विभागाला याची माहिती दिल्यानंतर धाराशिव वन विभागाचे प्रमुख अधिकारी पौळ आणि त्यांचे सहकारी घटनास्थळावर गेले. त्यांनी घटनास्थळावर त्या प्राण्याचे पावलाचे ठसे पाहिल्यानंतर हा वाघच होता असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. त्यामुळं साडू वाघ जो डिसेंबरपासून आपल्या परिसरात वावरतो आहे, आजही तो इथंच आहे. तो कधी इकडं पार वडजीपासून 70 किलोमीटरच्या आसपास आपशिंग्यापाशी दिसून येतो, तर 8-10 दिवसानंतर किंवा तब्बल 12 दिवसानंतर तो वडजीच्या तिथं आपल्याला आल्याचं कळतं किंवा तिथं या वाघानं पाळीव प्राण्याची शिकार केल्याची माहिती बाहेर. मग आता एवढ्या क्षेत्रात वाघ फिरतोय तरी तो दिसत नाही, तरी ट्रॅप कॅमेऱ्याच्या ह्याच्यात तो टिपला जात नाही. मग वाघ हे ट्रॅप कॅमेरे टाळून आपला प्रवास करतो का इकडं जंगलात फिरतोय हेही आता कळेन असं झालं. वन विभागही त्यामुळं चिंतेत असणार हेही नक्की. त्यासाठी आता मी आपल्या अण्णाच्या ह्याच्यात ज्यावेळी आपण बिबटे आणि वाघांबाबत स्टोरी केली आहे त्यावेळेस या कडक उन्हाळ्यात ही हिंस्त्र श्वापदं
निश्चित जिथं पानवटा आहे आणि थोडी दाट झाडी आहे त्याच परिसरात ते असू शकतील आणि राहत आहेत असं आपण सांगत आलोय. वनविभागाचं पण तेच म्हणणं आहे. मग घोडं अडतंय कुठं? मी जी अगदी अंदाजे संख्या सांगितली, कुठून पारडीच्या डोंगर रांगेपासून ते अपशिंग्यापर्यंत मोजून 15 ते 20च मोठे पानवटे आहेत आणि तिथं दाट झाडी आहे. एवढ्या ठिकाणी तरी लक्ष द्या, म्हणजे साडू वाघ सापडेल किंवा बिबटे तरी 1-2 हाती लागतील. तेवढं करायला वनविभागानं हरकत नाही असं माझं म्हणणं आहे. आता 20 तारीख जवळच येत आहे, त्यामुळं जे जाधव नावाचे ग्रस्त या वनविभागाच्या कार्यालयात आठवड्याला दर शुक्रवारी जात असतात. या शुक्रवारी म्हणजे आज पण ते तिथं रामलिंग अभयारण्यातील कार्यालयात गेले असतील. त्यांनी आज काय निवेदन दिलं आहे आणि 20 तारखेला ते वनमंत्र्यांना गाढव भेट देण्यासाठी कलेक्टर ऑफिसवर येणार आहे. ते होऊ नये याची काळजी वनविभागानं घ्यावी, एवढंच. मानकेश्वर तालुका परंडा येथील मूळ रहिवासी असलेले मिलिंद जोशी यांची महाराष्ट्रातील नावाजलेल्या अशा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळं निश्चितच धाराशिव जिल्ह्याला अभिमान वाटावी अशीच ही घटना आहे. मिलिंद जोशी हे कराड येथून सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर पुण्यात आपलं करिअर घडवण्यासाठी गेले. बांधकाम व्यवसायात ते तिथं स्थिर स्थावर झाले. त्याचबरोबर ते लेखन पण करू लागले आणि महाराष्ट्रभर ते व्याख्यानं पण देत असतात. त्यांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं चरित्र लिहिलं, ते महाराष्ट्रभर गाजलं. मिलिंद जोशी यांनी आत्तापर्यंत 21 पुस्तकाचं लेखन केलं असून ते पुस्तकाचं समीक्षण पण करत असतात. मिलिंद जोशी यांना आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल अभिनंदन करतं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतं. मनीषा बिडवेची हत्या झाल्यानंतर तब्बल 8 दिवस हत्या झाल्यानंतर जवळपास 10-12 दिवसानंतर धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेनं दोघांना तिच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलं होतं. त्यातील रामेश्वर भोसले याने आपण मनीषा बिडवेची हत्या केल्याचं कबुली दिली आणि भोसलेला सहकार्य पळून जाण्यात आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठीच मदत केल्यामुळं उस्मान सय्यद याला पण अटक करण्यात आली. या दोघांना पोलिसांनी 2 एप्रिलला कळंब न्यायालयापुढे उभा केलं. त्यावेळेस त्यांना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. काल पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी परत या दोघांना न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयापुढं मग पोलिसांनी त्यांचं परत कोठडी मागितली की नाही हे कळू शकलेलं नाही. मात्र न्यायालयानं या दोघांनाही न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळं आता हे दोघंही न्यायालयीन कोठडीत असतील आणि पोलीस ज्यावेळेस तपासासाठी ते हवे असतील त्यावेळेस न्यायालयाची परवानगी घेऊन त्यांची चौकशी करू शकते. या दोघांचे मोबाईल फोन, त्याचबरोबर हत्या झालेल्या मनीषा बिडवेचा पण मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आता पोलीस त्या तिन्ही मोबाईलची CDRची तपासणी करतील आणि मग ज्यावेळेस चार्जशीट दाखल करतील त्यावेळेस नेमकं कोणाकोणाशी हे मनीषा कोणाशी सतत बोलत होती, तिचं कोण सतत संबंधात होतं, रामेश्वर भोसलेचा
आणि मग इतर कोणाकोणाशी असा त्याचा संबंध होता हे पुढं येईल एवढं निश्चित. इकडं छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजमाता जिजामाता यांच्याबद्दल अभद्र वक्तव्य करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर यालाही कोल्हापूर न्यायालयानं जामीन दिला आहे. 50,000चा वैयक्तिक जात मुचलक्यावर त्याला जामीन परवा न्यायालयानं मंजूर केला आणि सर्व कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर आज प्रशांत कोरटकर कोल्हापूर येथील कळंबा कारागृहातून बाहेर पडला. तो बाहेर पडताच त्यानं कोल्हापूरहून विमान पकडलं आणि तो मुंबईला गेल्याची माहिती कोल्हापूर येथील माध्यमांनी दिली आहे. आज तुर्तास एवढंच. आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.